लठ्ठपणाची काळजी का करायची? कारण लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात. मेंदूमध्ये रक्तस्राव, ब्लड प्रेशर वाढणे. तुमचं वजन 1 किलो वाढलं की तुमचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर 2 मिलीमीटरने वाढतं. याचा चांगला अर्थ असा की जर 100 किलोच्या माणसांनी 25 किलो वजन कमी केलं तर त्याची ब्लड प्रेशरची गोळी कमी होणार आहे किंवा बंद होणार आहे. लक्षात. कोलेस्ट्रॉल वाढतं लठ्ठपणामध्ये. मोतीबिंदू या लोकांना जास्त होतात. पित्ताशयामध्ये खडे होण्याची शक्यता वाढते. यकृतामध्ये चरबी साठवून फॅटी लिव्हर नावाचा आजार होतो. गुडघे दुखायला लागतात. कारण निसर्गाने जे गुडघे समजा 70 किलोसाठी निर्माण केले वजन उचलायला, त्याच्यावर तुम्ही 100 किलो वजन टाकलं तर ते दुखतातच. काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो. काही लोकांचा श्वास रात्री झोपेत बंद पडतो. त्यांना रात्री व्हेंटिलेटर लावून झोपावं लागतं. नाही तर कधी त्यांचा राम म्हणतील याचा काही नाही. काही कॅन्सर होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही, मुलं होत नाही, त्यांना त्यांचे डॉक्टर पहिल्यांदा सांगतात की आधी 10 किलो वजन कमी करा. वजन कमी केलं तर मासिक पाळी नियमित होईल. मासिक पाळी नियमित झाली तर गर्भधारणा होईल. म्हणजे इतके सगळे प्रश्न एका लठ्ठपणामुळे निर्माण होतात. म्हणून लठ्ठपणाची काळजी करणं आवश्यक आहे. 2 फळं दाखवलं. डाव्या बाजूला सफरचंद आहे, उजव्या बाजूला नाशपाती आहे. आम्ही म्हणतो की लठ्ठपणा 2 प्रकारचा असतो. एक आहे सफरचंदासारखा, म्हणजे काय मध्यभागी फुगीट, वर बारीक खाली बारीक, म्हणजे काय पोट सुटलेलं आहे. दुसरा नाशपातीसारखा, म्हणजे काय पोट सुटलेलं नाही पण कमरेखालचा नितंबाचा भाग मोठा. आता लठ्ठपणा कुठला पण वाईटच आहे, पण त्यातल्या त्यात जास्त वाईट सफरचंदासारखा आहे, तो घेऊ नका. मग आता घरी गेल्यावर दुसरा गृहपाठ करायचा. सगळे लोक कार्यक्रमाला येताना नटून थटून आले. आजकाल घरामध्ये मोठाले आरसे असतात, त्याच्याबरोबर उभे राहतात. आता घरी गेल्यावर उभं राहतं, पण असं नाही उभं राहायचं, असं उभं राहायचं. म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल की तुम्ही सफरचंद आहात की नाशपाती आहात की काय. नवरा बायकोने एकमेकांची चेष्टा करा हरकत नाही. तू सफरचंद आहे, तू नाशपाती आहे. कारण हा काय असाध्य आजार नाही. नक्कीच तुम्ही जर मी सांगितलेलं ऐकलं तर 1-2 वर्षामध्ये तुमचं फ्लॅट होईल. त्याची काळजी करू. आपण लठ्ठ का होतो याचे अनेक कारण आहेत. पुरुषांमध्ये वयाचं 29 ते 34 हे 5 वर्ष वजन जास्त वाढतं. महिलांमध्ये 45 ते 49 जेव्हा मासिक पाळी जाते त्यावेळेला त्यांचं वजन वाढतं. महिलांमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती पुरुषांपेक्षा जास्त असते. काही वेळा अनुवंशिक कारणांमुळे वजन वाढतं. पण कोणालाही म्हटलं तू लठ्ठ आहे, तो म्हणतो माझी आई लठ्ठ, वडील लठ्ठ, आजी लठ्ठ, आजोबा लठ्ठ, सगळे लठ्ठ. जशी प्रॉपर्टी मिळाली तसं हे पण मिळालं. पण 100 लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की यापैकी फक्त 1 किंवा 2 जण असे आहेत ज्यांना आईवडिलांमुळे लठ्ठपणा मिळाला. बाकी 98% लोकांनी तो कमावलेला आहे. या अनुवंशिकतेला फार ब्लेम करायचं कारण. शारीरिक श्रमांचा अभाव, कष्टच राहिलेले नाही. आता चांगले जॉगर फाउंडेशन सायकलिंगचं महत्व सांगतंय. नाही तर 7वी 8वी 9वीची मुलं आजकाल 2 व्हीलर घेऊन जातात, क्लासला जातात, पुढे जातात. घरामध्ये मिक्सर, ग्राइंडर, वॉशिंग मशीन, काय काय सगळे मशीन आलेले आहेत. खाण्याच्या सवयी जुन्याच राहिल्या पण कष्ट मात्र राहिले नाही. साहजिकच एनर्जीचा पॉझिटिव्ह बॅलन्स होतो आणि वजन वाढतं. सामाजिक आर्थिक स्थिती, तुमच्याकडे जास्त पैसे यायला लागले की तुम्ही चांगलं खायला लागता. चांगलं खाता म्हणजे काय, गोडधोड मिठाई, म्हणजे काय गूळ, साखर, मध किंवा तेल, तूप, आणि मग ती चरबी तुमच्या अंगावर सगळं तुमचं सुबत्ता दिसायला लागतं. खाण्याच्या सवयी कशा तुमच्या, ते फार महत्वाचं. आग्रह करण्याचा प्रथा असं काही म्हणजे किती आग्रह करा त्याला काही मर्यादा नसतात. डायबिटीसचे 2 पेशंट एकमेकाला आग्रह करतात. हे पंक्तीमध्ये बसलेले असतात, शेजारी शेजारी बसतात आणि ते गुलाबजाम वाढणारा माणूस यांना बघतो आणि परत फिरतो तिथं. त्याला माहिती असतं की यांना डायबिटीस आहे, यांना गुलाबजाम चालत नाही. मग त्यातला एक जण त्याला बोलवतो, यांना वाढा म्हणतो, 4 गुलाबजाम यांना वाढा. मग हा आग्रह करतो यांना पण 2 वाढतो आणि मग दोघे मिळून गुलाबजाम खातात आणि एकमेकाला काय सांगतात, आजच्या दिवस खाऊन घ्या म्हणतो, अर्धी गोळी जास्त घ्या. असे महाभाग इथे बसलेले आहेत मला माहिती. असं जर आग्रह करून तुम्ही खात असाल एकमेकांना तर त्या आजाराची फिकीर नाही, गोळ्या खा म्हणता जास्ती. अशा सवयी असतील तर वजन वाढतच.
काही हॉर्मोन्समुळे वजन वाढतं, त्याकडे येणारच आहे. दारू पिल्याने वजन वाढतं, म्हणजे नुसते दारू पिले तर वजन नाही वाढत, पण दारू पिणारे लोक जो मोठा कार्यक्रम करतात, 2, 2.5, 3 तासाचा कार्यक्रम चालतो सगळा, त्याच्यामुळे भरपूर खातात आणि वजन वाढतं. खूप लोक विचारतात दारूबद्दल, तर आमचं दारूचं काय, तर आम्ही त्यांना सांगतो की आमच्या डाएट प्लॅनमध्ये म्हणजे दारूचे दुष्परिणाम काय पाहिजे ते होतच असतात, स्वाभाविक. पण खाणेपिणे कार्यक्रम 55 मिनिटात केला तर प्रॉब्लेम नाही असं आम्ही सांगतो डाएट प्लॅनमध्ये. पण दारूविषयी चांगली गोष्ट वाचली, त्यात असं सांगितलंय की दारू निर्माण करताना सैतानाने काय केलं, पोपटाचं रक्त, वाघाचं रक्त आणि डुकराचं रक्त एकत्र केलं आणि त्याच्या मिश्रणातून दारू तयार झाला. म्हणजे सिद्ध कसं होतं, त्यामुळे पहिल्यांदा माणसाने दारू पिली, 1-2 पेग झाले की तो पोपटासारखा गोड बोलायला लागतो, अजून 2 पेग घेतले की वाघासारखा डरकाळा मारला आणि अजून 3-4 पेग झाले की गटारात लोळायला लागतो. दारूचं कौतुक करायचं. धूम्रपानाविषयी असं म्हणतात की जे लोक सिगरेट पितात त्यांचं वजन न पिणाऱ्यापेक्षा कमी असतं. लगेच तरुण लोकांच्या चेहऱ्यावर चमक दिसते. चला, सरांनी सांगितले आता उद्यापासून काही हरकत नाही सुरू करायला काही. पण धूम्रपानाविषयी एक चांगलं वाक्य लक्षात ठेवा त्यांनी. असं म्हणतात की धूम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाही, आधीच मरतात. त्याच्यामुळे जर कोणाला असं वाटलं असेल की धूम्रपान करून आपण वजन कमी करू, ते तुमच्या कामाचं नाही लक्षात ठेवा. शिक्षणामुळे आपल्याला कळलं पाहिजे की आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय समजायला हवं. पण आज तुमच्या घरातली जी मुलं मेडिकल, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अशा ठिकाणी शिकतात किंवा सॉफ्टवेअर कंपन्यात नोकऱ्या करतात, त्यांची खाण्यापिण्याची पद्धत काय झाली बघा आता. कशी पद्धत आहे, एका हातामध्ये कोल्ड्रिंक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बर्गर आहे, ही त्यांची खाण्यापिण्याची पद्धत झाली. जेव्हा हा मुलगा घरी येतो मलकापूरला, तेव्हा आईला काय सांगतो की तुम्ही अडाणी लोक आहात म्हणून चहामध्ये 2 चमचे साखर टाकता, साखर कमी, माझ्या चहामध्ये अर्धा चमचा साखर टाक, कारण मी आता शहाणा झालो थोडा. आणि हाच मुलगा जेव्हा कॅन्टीनमध्ये जातो पुण्या मुंबईतल्या, तेव्हा 5 मिनिटांमध्ये 500 मिलीलिटर कोल्ड्रिंक पितो आणि 100 मिलीलिटर कोल्ड्रिंकमध्ये 11 ग्रॅम साखर लक्षात. म्हणजे हा मुलगा 5 मिनिटात 55 ग्रॅम साखर खातो, 11 चमचे साखर खातो. त्यामुळे आत्तापासून जर या मुलांकडे लक्ष दिलं नाही तर भविष्य अतिशय भयानक लक्षात ठेवा. आणि म्हणून कुठली वस्तू विकत घेताना, मॉलमध्ये जाता, कुठेही जातो दुकानात, त्याचं लेबल वाचायला शिका. कारण आपण आंधळे आहोत त्या बाबतीत. अकबर आणि बिरबलाची गोष्ट आहे. अकबराने बिरबलाला विचारलं की आपल्या राज्यामध्ये आंधळे लोक किती. बिरबल म्हणाला तुम्हाला उद्या सांगतो हिशोब करून. काय केलं, चौकात बसला, बाज म्हणत बसला. एक जण आला, काय बाज म्हणता का, आंधळा. दुसरा म्हणाला काय करता, आंधळा. असे आपण आंधळ आहोत की लेबलवर लिहिलेलं आहे 11 ग्रॅम साखर आहे, इतकं कॅफेन आहे लिहिलेलं आहे, पण आपण ते कुठल्या तरी जाहिराती बघून आपण विकत घेतो. त्यामुळे शिक्षणाचा आपल्याला चांगला फायदा होणं आवश्यक आहे. औषधांमुळे वजन वाढतं. स्टिरॉइड्स नावाचे औषध असतात ज्याच्यामुळे वजन वाढतं. काही प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या असतात त्यामुळे वजन वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा डायबिटीसच्या पेशंटला आम्ही इन्शुलिनचे इंजेक्शन द्यायला लागतो औषध म्हणून, त्याचा एक साईड इफेक्ट आहे वजन वाढणे. नुसतं इन्शुलिन नाही तर डायबिटीससाठी वापरली जाणारी बहुतांश औषधांमुळे भूक वाढते आणि वजन वाढते. ही इतकी सगळी कारणं वजन वाढण्याची असू शकतात. तर पुष्कळ लोकांना वाटलं कुठल्या ना कुठल्या कारणावर तरी आपण हे ढकलू शकतो लठ्ठपणा. पण खरं कारण तुम्हाला सांगतो, जे साधं सोपं समजण्यासारखं कारण आहे ते काय, तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता आणि शारीरिक श्रम करत. पैसे नुसते कमवत राहिलं, खर्च नाही केलं तर काय होतं, आधी खिसा भरतो, मग कपाट भरतो, मग बँक बॅलन्स भरतो आणि अंगावर दिसायला. पुष्कळ लोकांना विचारतो मी का बरं खाता तुम्ही. मग जेवढा माणूस शिकलेला तेवढी तू उत्तर वेगवेगळी देतो. कोणी म्हणतो पोट भरायला खातो, आढळी माणूस. शिकलेला म्हणतो कॅलरीजसाठी खातो, कोणी म्हणतो प्रोटीनसाठी खातो, कोणी म्हणतो कॅल्शियमसाठी खातो. पण या प्रश्नाचं खरं उत्तर तुम्हाला सांगतो, तुम्ही का खाता, कारण तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता, दुसरं काही कारण नाही. आता समजा जागर फाउंडेशनने असं ठरवलं की इथे समोसे फिरवायचे, किती लोक नाही म्हणतील बरं.
खूप जास्त आनंदून जायचं कारण नाही, असं काही प्लॅन नाही नाही तर लगे माग आलो. पण असं कोणी म्हणणार आहे का की आता सरांचं लेक्चर सुरू झालं, आम्हाला थोडा समोसा द्या, असं कोणी म्हणणार? कारण काय मिळाले म्हणून खाल्ले, आणि फुकट मिळाले तर 2 खायचे, एकावर थोडीच बाग. म्हणजे तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता, लक्षात ठेवा.